आज आपण बघतोय की हे तुमचं घास पीक आहे बरोबर. तर किती क्षेत्र आहे घासाचं संपूर्ण? हे 10 गुंठे असं. आणि आता हा जो घास आहे हा किती वर्षाचा आहे? आपण जो काही त्याच्यामध्ये 1 साली असतो, 3 साली असतो. 3 वर्षात घास झालेला आहे. म्हणजे 3 साली घास आहे तुमचा बरोबर. तर म्हणजे लागवडीपासून तर आता घास जर बघितला तुम्ही म्हणजे सरासरी त्याची वाढ बघतोय आपण, ग्रोथ बघतोय एकसारखी आहे. आणि उंची जर बघितली तर कमरेच्या वर आहे बरोबर. तर म्हणजे काय वापरले तुम्ही या घासाला की ज्याची अशी ग्रोथ आहे, हिरवेगारपणा दिसतोय, एकसारखी ग्रोथ दिसते? आम्ही कृषीधन वापरलेलं आहे. म्हणजे लागवड करताना कृषीधन वापरत होतो ना. आणि आता तुम्ही जे नंतर वापरा दाणेदार मध्ये तर ग्रीन मूव्ही वापरले. तर काय जाणवतं बुवा त्या खतांच्या माध्यमातून जे वापरले तुम्ही? घासाला वाढ बी चांगली आहे, फुटे बिटे चांगली निघते. आज जर खोड बघितले खोड बी चांगली. तर खोड तुम्ही बघा 3 वर्षाचे घास होते मानाने 1 नंबर खोड आहे, एकदम निरोगी खोड म्हणतो आपण त्याला. कारण 3 वर्ष घास टिकतच नाही आज. 1 वर्षात जाते. 1 वर्ष बसून तुम्ही 3 वर्षाचा घास लावताय तर तुझे उंदर लागतात, त्याच्यानंतर मर होते, तुमचे खोडे खराब होत जातात आणि विरळ जात म्हणतो, विरळपणा घासात जाणवतो आपल्याला पातळ होतो मेल्यामुळे. पण तुम्हाला जर आता संपूर्ण क्षेत्र जर बघितलं, मला नाही वाटत पुढे 1 फूल सुद्धा म्हणजे तुमचे वाळलेले सुकलेले. म्हणजे कारण या पाठीमागचं जे तुम्ही सेंद्रिय खत वापरून जे जमिनीची सुपीकता वाढवताय आणि जमीन सुपीक होत असल्यामुळे तुमचं जे पीक आहे हे काय आहे तुमचं एकसारखी ग्रोथ तुम्हाला दिसते. आणि मर नाही आहे विशेष म्हणजे मर का नाही आहे की त्याच्यामध्ये ज्या मरसाठी ज्या बुरशा असतात, आपण म्हणतो पॅथोजन असतात, ज्या बुरशा वाईट बुरशा असतात, शत्रू बुरशा, त्याच्यामध्ये तुमच्या डेव्हलप होत नाही जमिनीमध्ये आणि त्यामुळे तुमच्या मुळ्या आहे त्या सडत नाही, खराब होत नाही आणि मर थांबते. म्हणजे तुमच्या मित्रबुरशा जमिनीमध्ये सेंद्रिय खतं कृषीधन वापरल्यामुळे, ग्रीन वापरल्यामुळे मित्रबुरशांची तुमच्या जमिनीमध्ये वाढ झालेली आणि त्या मित्रबुरशा शत्रुबुरशांना खाऊन टाकतात. त्यामुळे तुमचं जे आहे पीक आहे आज एकदम जोमामध्ये उभं आहे बरोबर आहे.